हे ते टोटल 7 प्रोडक्ट. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी मिशोवरून काही प्रोडक्ट परचेस केले, तर मी विचार केला की त्याचा एक व्हिडिओ शूट करूया, तुम्हाला दाखवूया. टोटल मी 7 प्रोडक्ट्स, ऍक्च्युली 8 प्रोडक्ट्स ऑर्डर केले होते. त्यातले 7 रिसीव्ह झालेत, पण एक अजून रिसीव्ह व्हायचं बाकी आहे. त्याला अजून 2-3 दिवस लागतील आणि आज वेळ होता, त्यामुळे विचार केला की आजच आपण व्हिडिओ शूट करू. सगळ्यात पहिल्यांदा माझ्या हातात जे लागलंय ते म्हणजे बाहेरून बघूनच मला समजते ते काय आहे. ऍक्च्युली ते कॉटन पॅड्स आहेत, फेस साठीचे कॉटन पॅड्स आहेत. तर हे आहेत ते कॉटन पॅड. इथे पार्सल ओपन करताना माझ्याकडून थोडं कट झालंय ऍज युजल. तर याच्यामध्ये टोटल 100 पीसेस आहेत आणि याची प्राइस आय थिंक 87 रुपीज होती जेव्हा मी परचेस केली. आता याची प्राइस काय आहे किंवा या सगळ्या प्रोडक्टची लिंक वगैरे मी इथे पण दाखवेन आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण त्याची लिंक आहे. हे फर्स्ट प्रोडक्ट होतं. आता हे ओपन झालंच आहे, तर मी एक काढून बघते. सॉरी, मध्येच व्हिडिओ कट झाला होता. ते कॉटन पॅड आहे. मला असं वाटतं की कॉटन पॅड आहे जर तर त्या हिशोबाने थोडेसे असे रफ वाटतात, त्याच्यावरून थोडे सॉफ्ट हवे होते. मी कधी यूज नाही केले कॉटन पॅड याच्या आधी, पण असं मला वाटतंय. बट ती गोष्ट आपण इग्नोर करू शकतो. बाकी भरपूर अफोर्डेबल आहे. 100 पीसेस मिळतात. असेही आपण स्किन केअर मध्ये याला यूज आणि थ्रोज करतो, त्याच्यामुळे मी घेऊ शकतो. हे सुद्धा मला बघून समजलंय काय आहे ते. तर हे ऍक्च्युली ना आपण ज्या सेफ्टी पिन यूज करतो, ज्या मी सेफ्टी पिन वगैरे आपण यूज करतो ना, त्याच्या जागी यूज करू शकतो. याच्यासाठी मी हे मागवलंय. कधी कधी आपण एखाद्या ड्रेसचा जर का नेक डीप असेल तर इथे आपण सेफ्टी पिन वगैरे यूज करतो, तर ते थोडंसं ऑड वाटतं. तर त्याच्या जागी जर आपण हे यूज केलं तर हे दिसायला सुद्धा छान दिसेल. मी तुम्हाला दाखवते. हे असे आहेत. असे टोटल 20 पीसेस आहेत त्याच्यामध्ये. ब्लॅक आणि व्हाईट, म्हणजे अर्धे व्हाईट आहेत अर्धे ब्लॅक आहेत असं. आणि याच्यामध्ये असं हे जे पाटी आहे हे असं प्रेस करायचं, तर हे असं मग वेगळं होतं. आणि नंतर परत जिथे पण आपल्याला साडी वगैरे समजा नसली असेल, आपण सेफ्टी पिन जसे आपण यूज करतो तसंच ते इथे असं यूज करायचं. एखादा प्लेन ड्रेस असेल, प्लेन शर्ट असेल, तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही लावू शकता. भरपूर म्हणजे मल्टीपर्पज साठी तुम्ही यूज करू शकता. हे आय थिंक मी जेव्हा ऑर्डर केले तेव्हा 77 रुपीजला होते. आता त्याची प्राइस तुम्हाला दिसेल तिथे किती आहे ते, पण खूप अफोर्डेबल आहे. 20 पीसेस आहेत टोटल. नेक्स्ट प्रोडक्ट म्हणजे प्रोडक्ट माझ्या हाताला लागलंय ते आहे एक बॉडी सोप मी मागवलाय. स्नेक ब्रँडचं नाव आहे. माहिती नाही जर तिथे प्रनाऊन्स करत असेल तर मी ऍक्च्युली याची पॅकेजिंग थोडी डॅमेज आहे, म्हणजे तो वरचा जो बॉक्स आहे तो डॅमेज झाला. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये आहे स्नेकचं ग्लुटाथायोन, नायासिनामाइड आणि व्हिटॅमिन सीचं सोप आहे. म्हणजे यांनी स्किन ब्राईटनिंग आणि टॅन तुम्ही असं जेव्हा होणार नाही की याने तुम्ही गोरेवाल म्हणून घ्या, पण आपली जी स्किन डल होते ना उन्हाने वगैरे, तर ती थोडी ब्राईटन करायसाठी मी मागवलाय. ऍक्च्युली मी डर्माकोचा बघत होती, पण तो आउट ऑफ स्टॉक गेला होता. आणि हा पण मला जे रिव्ह्यूज बघितले तर हा पण म्हणजे मला ओके वाटला. मी 97 रुपीजला मी जेव्हा घेतला, ऑर्डर केला तेव्हा 97 रुपीजला होता. तर हा सोप ही आतमध्ये अशी पॅकेजिंग आहे, ती पण आपण ओपन करून बघूया. हा असा सोप आहे. पॅकेजिंग मध्ये डॅमेज थोडंसं झालंय, तुम्ही बघू शकता. बॉक्स पण त्याचं डॅमेज होतं. तर स्मेल पण याचा माइल्ड स्मेल आहे, जास्त स्ट्रॉंग नाहीये. थोडा मला संत्र्यासारखा स्मेल येतो याला. प्रोडक्ट कसं आहे हे तर यूज केल्याच्या नंतर समजेल, त्याच्यावरती मी काही बोलू नाही शकत आता. नेक्स्ट प्रोडक्ट आहे हे. आता हे तर मला नाही समजत आहे की काय आहे, आपण ओपन करून बघूया.
ओके, तर हा परफ्यूमचा मिनी परफ्यूम सेट आहे. हा मी ऑर्डर केला होता 158 रुपीजला आय गेस. की 152 म्हणजे 150च्या आसपासच मी ऑर्डर केला होता. पण मला म्हणजे जेवढा वाटला होता ना त्याच्यापेक्षा म्हणजे भरपूर छोटा वाटतोय मला तरी. ऑफकोर्स 150 मध्ये तुम्ही अजून जास्त काही एक्सपेक्ट करू शकता. पण असं फोटोमध्ये वगैरे बघताना मला असं वाटत होतं की कदाचित थोडा मोठा येईल. तर हे असे 5 मिनी परफ्यूम आहेत. एक्सपेक्टेशन पेक्षा थोडे मिनी आहेत नावाप्रमाणे. मला असं वाटलं होतं की थोडेसे मोठे असणार, पण ठीक आहे. त्याच्यामध्ये फ्रेग्रन्सेस आहेत. आता प्रत्येकाचा एक एक फ्रेग्रन्स मी आता एक्सप्लेन नाही करू शकत इथे, व्हिडिओ भरपूरच मोठा होईल. नाही तर मी हवं तर एक ना शॉर्ट व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला त्याची डिटेल देईल. ओके, तर नेक्स्ट प्रॉडक्ट जे आहे ते सुद्धा मला बाहेरून बघून समजतंय काय आहे ते. एक फेस सिरम आहे. तर हे मी अंडर रेटेड या ब्रँडचं सिरम आहे. असं बघताना वाटतंय की मिनिमलिस्ट प्रोडक्ट आहे. तर मिशोवरती मला ना ह्या ब्रँडचे प्रोडक्ट बरेच तर रेकमेंड होत होते. पण मला असं बघताना, कारण पॅकेजिंग मिनिमलिस्ट सारखी आहे त्याच्यामुळे मला बघताना असं वाटायचं की त्याची कदाचित ही म्हणजे कॉपी प्रोडक्ट असेल, ओरिजिनल वगैरे काही नसेल. तर मी याचे ना नंतर भरपूर सारे रिव्ह्यूज चेक केले, युट्यूबवरती पण बरेच रिव्ह्यूज चेक केले मी. याचं अजून एक प्रोडक्ट मागवले मी. तर त्याच्यातून ह्या 2 जे प्रोडक्ट मागवले त्याला खूप चांगले रिव्ह्यूज होते. की बाकीचे काही प्रोडक्ट आहेत त्याचे रिव्ह्यूज एवढे खास नव्हते, ह्या 2 प्रोडक्टचे रिव्ह्यूज बरेच चांगले होते. तर हे फर्स्ट जे प्रोडक्ट आहे ते आहे कोजिक ऍसिड पेप्टाइड, कोजिक ऍसिड 2%, पेप्टाइड 1% सिरम पावर्ड विथ राईस वॉटर. तर याच्यामध्ये कोजिक ऍसिड आहे आणि राईस वॉटर सुद्धा आहे. तर मला बेसिकली टचवूड ऍक्ने किंवा डार्क स्पॉट्सचा एवढा त्रास नाहीये. तर त्याच्यासाठी पिगमेंटेशनसाठी वगैरे जे आपलं डिस्कलरेशन होतं त्याच्यासाठी मी कोजिक ऍसिडचं सिरम ऑर्डर केलं. तर त्याची कन्सिस्टन्सी बघा तुम्ही, अशी क्रीम आहे. आय होप तुम्हाला दिसतंय, अशी क्रीमी कन्सिस्टन्सी यायची. ऑफकोर्स त्याच्यामध्ये राईस वॉटर आहे त्याच्यामुळे. हे सुद्धा मला ना 150च्या आसपासच मिळालं मी जो ऑर्डर केला तेव्हा. काचेची बॉटल आहे याची आणि त्याच्यासोबत ड्रॉपर आहे. बाकी त्याचा रिझल्ट तर यूज केल्यावरती समजेल, कारण मी याच्या आधी कधी कोणतं सिरम नाही यूज केलं. तर मला जास्त स्ट्रॉंग फॉर्म्युलाचं किंवा असं जास्त याच्यामध्ये स्ट्रॉंग फॉर्म्युला असेल असं मला नको होतं. तर त्याच्यानंतरचं जे प्रोडक्ट आहे ते सुद्धा याच ब्रँडचं आहे जे मी तुम्हाला बोलली. मी 2 प्रोडक्ट त्याचे मागवले. तर ते सेकंड प्रोडक्ट आहे हे टोनर. हे आहे 8% ग्लायकॉलिक ऍसिड, 1% सॅलिसिलिक ऍसिड प्लस 1% GDL मल्टीपर्पज टोनिंग सोल्युशन पावर्ड विथ हायलोरॉनिक ऍसिड. तर हे ऍक्च्युली तुम्ही ना ऑर्डिनरीचं ग्लायकॉलिक ऍसिड तुम्ही बघितलं असेल, बरंच पॉप्युलर आहे ते, पण ते खूप महाग आहे. आणि हे बजेटमध्ये आहे. मला वाटतं 200च्या आतमध्येच मला हे मिळालं. म्हणजे एक्झॅक्ट आता प्राइस नाही आठवत आहे, बट आय थिंक 200च्या आतमध्येच हे आहे. आणि बरीच म्हणजे मोठी बॉटल आहे, तुम्हाला बरेच दिवस चालू शकतं. कारण ग्लायकॉलिक ऍसिड हे आपल्याला रोज यूज करायचं, आठवड्यातून एकदा किंवा 2दा यूज करायचं असतं. कारण की ग्लायकॉलिक ऍसिड आपली स्किन एक्सफोलिएट करतं आणि रोज स्किन एक्सफोलिएट करणं पण इट्स नॉट गुड. तर ह्याची आपण आतली पॅकेजिंग बघूया. प्रोडक्ट म्हणजे जसं आहे तसं आलेलं आहे, पॅकेजिंग मध्ये काही डॅमेज वगैरे नाही झालंय. अशी त्याची बॉटल आहे. असं म्हणजे वॉटरी कन्सिस्टन्सीच होणार आहे. ओके, त्याच्यानंतरचं जे हे प्रोडक्ट आहे हे आय थिंक आता मागचे प्रोडक्ट संपले त्याच्यामुळे मला समजतं की हे कदाचित फेस रेझर असू शकतं. येस, तर मी कार्मसीचं फेशियल रेझर ऑर्डर केलं आहे. हे 162 रुपीजला होतं मी जेव्हा ऑर्डर केलं तेव्हा. 2 in 1 आहे रेझर. म्हणजे एक फेशियल रेझर आहे, एक आयब्रोचं रेझर आहे. दाखवते.
हे फेस रेझर आहे आणि हे आयब्रो साठीच आहे. तर मी जे आपले जे नॉर्मल फेस रेझर असतात ते मी थोडे दिवस झाले यूज करते. तर मी असं जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर तुम्ही रेझर यूज करा फेसवरती. असाल तर एखादा चांगला असं गुड क्वालिटीचं रेझर घ्या. मी हे नॉर्मल सुद्धा रेझर यूज करून बघितले, तर त्याच्यामध्ये एकदा मला कट सुद्धा लागला होता इथून. त्याच्यामुळे स्टार्टिंगला खूप जपून यूज करा. आता मला सवय झाली, त्याच्यामुळे मी विचार केला एखाद्या चांगल्या रेझरमध्ये आपण इन्व्हेस्ट करूयात. ओके, आय थिंक सगळे आपले प्रोडक्ट संपलेले आहेत. मला वाटलं अजून एखादा प्रोडक्ट शिल्लक राहिलाय, बट सगळे प्रोडक्ट व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. सगळे प्रोडक्ट अफोर्डेबल आहेत. मला वाटतं 200च्या आतमध्ये सगळे प्रोडक्ट आहेत. तुम्हाला जर कोणता बाय परचेस करायचा असेल तर तुम्ही करू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जर सबस्क्राईब